नमस्कार बालमित्रांनो, आपल्या सभोवताचे जग जादूने भरलेले आहे असं तुम्हाला वाटतं का? पण ही जादू नसून ते आहे रसायनशास्त्र. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज या विज्ञानाची गुपिते उलगडूया. मुलांनो, आज आपण एका खूप मजेशीर विषयाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे रसायनशास्त्र. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत आणि त्या कशा बदलतात याचा अभ्यास म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, रसायनशास्त्र. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण रसायनशास्त्रासोबतच वावरत असतो. तुम्ही विचाराल कसं? तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया. बघा, ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट द्रव्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, द्रव्य म्हणजे काय ह्याचा एक व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनेलवर पोस्ट केला आहे. तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर मराठी लेक्चरवाली या चॅनेलला एकदा नक्की भेट द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट कशाने बनलेली असते? तर ती असते द्रव्याने. मग ते पाणी असो, हवा असो वा तुमचं हातातील खेळणं. हे द्रव्य ज्या अणूंनी, अणू म्हणजेच काय? तर अणू म्हणजे ॲटम. अणू म्हणजे ॲटम आणि रेणू. रेणू म्हणजेच मोलॅक्युल्स. जे काही द्रव्य हे अणू आणि रेणूंनी बनलेलं असतं आणि याचा अभ्यास म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, रसायनशास्त्र. बघा, जेव्हा दोन पदार्थ काय होतात रे, एकत्र येतात आणि त्यातून तिसराच नवीन पदार्थ तयार होतो, तेथे रासायनिक अभिक्रिया घडते. रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, केमिकल रिॲक्शन. म्हणजेच बघा, जेव्हा आपण काय करतो, पाणी, लिंबू आणि साखर हे जेव्हा मिक्स करतो तेव्हाच आपल्याला तिथे काय होते रे, सरबत तयार होते. हे आपल्या दररोजच्या जीवनातील उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही रसायनशास्त्र आहे, या रसायनशास्त्राचा उपयोग आपल्याला कुठे होतो आणि दररोजच्या व्यवहारामध्ये आपण ते वापरतो, पण आपल्याला ते माहिती आहे का? चला जाणून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आई जेव्हा काय करते रे, पिठात सोडा टाकून ढोकळा किंवा केक बनवते तेव्हा तो कशामुळे फुगतो? तर तो फुगतो कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाल्यामुळे. हे काय आहे रे? हे रसायनशास्त्र आहे. त्यासोबतच दुधाचे काय होतं रे, दही होतं. ही सुद्धा एक रासायनिक प्रक्रिया आहे. म्हणजेच हे जे काही रसायनशास्त्र आहे हे आपल्याला कुठे कुठे आढळतं? तर पहिल्यांदा आपल्याला आढळतं जे आपलं स्वयंपाकघर आहे तिथे. कुठं आहे बघा? स्वयंपाकघर. त्यानंतर कुठे आढळतं बघा? तर बघा, आपण हात धुण्यासाठी जो साबण किंवा सॅनिटायझर वापरतो ते रसायनशास्त्राचीच देणगी आहे. जे जंतूंना कसं मारतात हे रसायनशास्त्रामुळेच आपल्याला समजतं. जर तुम्ही टी व्हीवर जी काही डेटॉलची ॲड पाहता, ही काय आहे रे, तर ते सुद्धा एक रसायनशास्त्रच आहे. म्हणजेच जे काही दुसरं आहे की जे आपण दररोज वापरतो ते आहे आपली स्वच्छता करण्यासाठी आणि आपले आरोग्य राखण्यासाठी. स्वच्छता आणि आरोग्य. त्यानंतर अजून कुठे रसायनशास्त्राचा उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, झाडांच्या वाढीसाठी लागणारी खतं आणि किडीपासून वाचवण्यासाठी लागणारी कीटकनाशकं रसायनशास्त्राचा वापर करून बनवली जातात. म्हणजेच जे काही आपण दररोज जे अन्न वगैरे खातो, म्हणजे जे काही शेतीतून जे काही पिकणारं धनधान्य आहे, ह्यांना वाढवण्यासाठी आपण जे काही खतं किंवा कीटकनाशकं वापरतो, ही सुद्धा काय आहे रे, रसायनशास्त्राची देणगी आहे. म्हणून जे काही रसायनशास्त्राचा उपयोग हा कुठे होतो रे, शेतीसाठी होतो. त्यासोबतच आता मी म्हणलं की आपल्या शरीरात सुद्धा काय होतो रे, रसायनशास्त्राचा उपयोग होतो. पण कसं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो रे, जे काही अन्न खातो त्याचं पचन कसं होतं? तर आपल्या पोटात काही ॲसिड असतात जे अन्नाला विरघळवतात. म्हणजेच आपल्या शरीरातही प्रयोगशाळा सुरूच असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लॅस्टिकच्या बादलीपासून ते आपण घेतो त्या औषधापर्यंत प्रत्येक गोष्टीत केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री, रसायनशास्त्राला केमिस्ट्री म्हणतात. हे शास्त्र शिकल्यामुळे आपण नवनवीन शोध लावू शकतो आणि प्रदूषण कमी करण्याचे मार्गही शोधू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाची ही सफर अशीच चालू ठेवूया. लक्षात ठेवा, जो प्रश्न विचारतो तोच खरा वैज्ञानिक होतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत राहा, शिकत राहा मराठी लेक्चरवालीसोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.